शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनानुसार माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील साजनी आणि शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव या ठिकाणच्या शिवारांमध्ये तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतांमध्ये तिरंगा झेंडा उभारत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी आक्रमकपणे केली. शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होत माजी खासदार राजू शेट्टींनी 50,000 कोटी रुपयांचा ढपला पाडण्यासाठीच शेतकऱ्यांवर नको असलेला महामार्ग लादला जातोय असा आरोप केलाय. हा महामार्ग झाला तर 90 वर्षांहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे असं सांगत माजी खासदार शेट्टींनी फडणवीस सरकारनं या महामार्गाच्या माध्यमातून मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर वरवंट फिरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा घणाघातही त्यांनी केलाय. या आंदोलनात साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील, बीडी पाटील, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, कृष्णात मसूरकर, निमशिरगावचे माजी सरपंच शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, सुधाकर पाटील, विक्रम चौगुले, दिनकर पाटील यांच्यासह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.